राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. यंदा विदर्भात शिबिर घेतलंय, काय प्रयोजन? असं काही प्रयोजन नाही. शेवटी चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच राष्ट्रवादीमय वातावरण झालं पाहिजे. कार्यकर्ता कामाला लागला पाहिजे, कार्यकर्त्याच्यात उत्साह आला पाहिजे. त्याचे काही प्रश्न आहेत ते प्रश्न समजावून घेतले पाहिजेत. आपण त्या एरियामध्ये जाऊन घेतलं तर ते जास्त इफेक्टिव्ह ठरतं. आणि वेगवेगळ्या भागात जसं मागे आम्ही सुरुवातीला तुम्हाला आठवत असेल शिर्डीला घेतलं होतं. आता शिर्डीच्या नंतर ह्यावेळेस आपण ह्या भागामध्ये घेतलं आहे. शिर्डी उत्तर महाराष्ट्रात गणलं जातं. हे विदर्भातलं एक महत्त्वाचं आपली उपराजधानी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आठवत असेल युती आम्ही ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका लढवल्या त्यावेळेस सगळ्या मिळून आम्हाला 7च जागा आल्या. त्याच्यातल्या 6 जागा महायुती म्हणून आम्ही लढलो आणि 1 जागा मैत्रीपूर्ण आम्ही लढलो. पण 6च्या 6 जागा म्हणजे आमच्या इथं निवडून आल्या आमच्या राष्ट्रवादीच्या. आणि जे मैत्रीपूर्ण लढत झाली जी आपली देवेंद्र भोयार आणि मोर्शी वरुडची, ती मात्र आपल्याला पराभूत व्हावं लागलं कारण तिथं एकत्र सगळेजण लढले. आणि त्याच्यामुळं एकंदरीतच एक वेगळा म्हणजे वेगळा विचार करून, म्हणजे मी पण गेल्या 35 वर्षात अनेक शिबिरं बघितली. परंतु त्याच्यात काय होतं, वेगवेगळे लोक येतात, वेगवेगळ्या विषयावर भाषण करतात, सांगतात. सकाळी लोक येतात, संध्याकाळी जातात. जोरात झालं, ह्याचं भाषण जोरात झालं. त्याच्यात भाषणापुरती चर्चा. ते आता भाषणं नाहीत, इथं आपल्याला कृती करायची. आणि आम्हाला जे 550 प्रतिनिधी बोलवलेले आहेत, वेगवेगळ्या पदावर काम केलेले आजी माजी, त्यांच्यातून आम्हाला त्यांचं व्हिजन काय आहे, कोण सब्जेक्ट दिलेला आहे, समजा कृषीच्या बद्दल त्यांच्या काय सूचना आहेत, त्याच्यात काय केलं पाहिजे. कारण ह्याचा सगळ्याचा सार जो निघणार आहे, 3 तास हे बसतील. सार निघाल्यानंतर त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्यातले प्रमुख लोक आहेत. काही ठिकाणी दिलीप वळसे पाटील प्रमुख आहेत, काही ठिकाणी नवाब मलिक प्रमुख आहे, काही ठिकाणी इतर माझे सहकारी तिथं प्रमुख आहेत. असे वेगवेगळे लोकांना तिथं प्रमुख नेमलेले आहे. आणि मग ते सगळे मिळून आम्हाला जो काही पेपर देतील त्याच्यातून आम्हाला पुढची अंमलबजावणी करताना किंवा मला अर्थमंत्री म्हणून काम करताना अनेक फाईल माझ्याकडे येतात. त्यावेळेस मला ह्याच्यातलं जे महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्त्वाचं आहे ते तिथं आलं पाहिजे. तर मी फाईलवर ते ऑन रेकॉर्ड आणू शकतो. आणि मग माझ्यानंतर फाईल एकनाथरावांकडे जाईल आणि मग देवेंद्रजींच्याकडे जाईल. त्याच्यावर धोरण ठरवताना पण ह्या सगळ्या विषय फार उपयोगी पडणार आहेत. आणि कार्यकर्त्यांना वाटेल ना, नाही मी माझी तिथं भूमिका मांडली, त्या कमिटीत मी होतो. आणि आता मी बघितलं सगळीकडे असं राऊंड मारला तर बिचारे पोटतिडकीने सांगतात. बरं, प्रत्येकाचे प्रश्न विदर्भातले वेगळे आहेत, कृषीचे प्रश्न माझ्या पश्चिम महाराष्ट्रातले वेगळे आहेत, मराठवाड्यातले माझ्या वेगळे आहेत, कोकणातले वेगळे आहेत. त्याच्यामुळे ते ह्या सगळ्या उत्तर महाराष्ट्र अशा सगळ्याचेच त्याच्यातनं एक चांगला विचार करून आम्ही हे चिंतन शिबिर ठेवलेलं आहे. दादा, विदर्भ हा कुणाचाही बालेकिल्ला नाही आहे असं भाषणामध्ये म्हणण्यात आलं. हे थेट आव्हान नाही का देवेंद्र फडणवीस किंवा नितीन गडकरी? हे त्याच्यात हे बघ, तू उगीच कसा अर्थ काढू नको. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार जरूर आहे, परंतु प्रत्येकाला आता एनडीएमध्ये एवढे घटक आम्ही काम करतो, सगळ्यांना आपला आपला पक्ष वाढा वाटतो. परंतु ज्यावेळेस निवडणुका लोकसभा विधानसभेच्या येतात म्हणून आम्ही एनडीए म्हणून एकत्रपणे राहतो. मागे पण 15 वर्ष महाविकास आघाडीमध्ये काम करताना आम्ही त्या पद्धतीनं काँग्रेसच्या पद्धतीनं काम करायचं. आम्ही आमच्या पद्धतीनं शेका पक्षाच्या पद्धतीनं आमचे आर पी आठवले साहेबांच्या पद्धतीनं किंवा विनय कोरेचा ग्रुप एक त्याच्यामध्ये असायचा वगैरे वगैरे, असे सगळेजण त्यांच्या पद्धतीनं तिथं काम करायचे. असं कुणाला आव्हान देणं वगैरे नाही. ते शेवटी आज मोठा पक्ष आहे, केंद्रात आहेत, राज्यात आहेत, सगळीकडे आहे. परंतु आपल्याला काम करताना मी कामाचा माणूस आहे, मला लोकांची कामं करायला आवडतं आणि मला प्रश्न सोडवायला आवडतात. म्हणजे तुम्ही प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना विचारलं तरी ते तुम्हाला सांगतील. अजित पवारांना एखादा राज्याच्या हिताचा बाब कानावर घातली तर ते लगेचच ते एक्सेप्ट करतात आणि त्याच्यामध्ये सहकार्य करतात. ही माझी कामाची पद्धत आहे.
छगन भुजबळ पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. सध्या एक वेगळी लाईन घेऊन सध्या ते चाललेले आहेत. लढत आहेत ते त्यांच्या काय वेगळी पद्धतीनं. ओबीसींच्या संदर्भामध्ये GR काढला, नाराजी व्यक्त केली. हे बघ, लोकशाहीमध्ये मोठी एक पूर्वीच्या काळात देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हाच काँग्रेस पक्ष होता. तर आपण व्यासपीठावर आपली आपली भूमिका मांडतो. पक्षाची भूमिका शेवटी काय, आम्ही काय म्हणतो, आम्ही सर्व धर्म समभाव मानणारी लोक, सेक्युलर विचारधारेचे लोक. आणि सर्वात नवी परवा बीडला पण भाषण मुख्यमंत्र्यांच्या देखत काय केलं की समाजात तेढ निर्माण करू नका. संविधानाने, घटनेने, बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला सगळ्यांना मोकळीक दिलेली आहे, मुभा दिलेली म्हणणं मांडण्याचा. परंतु म्हणणं मांडल्यानंतर शेवटी सगळेजण ठरवतील. डेमोक्रेसीमध्ये तर सगळ्यांचं ऐकून घेतलं पाहिजे आणि मग शेवटी सगळं ठरवतील, तो निर्णय सगळ्यांनी मान्य करायचा असतो. आणि आपल्याला कुठल्याच घटकाला नाराज करायचं नाही. आज अनेक वेगवेगळी आंदोलनं होत आहेत, वेगवेगळ्या मागण्या येत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं. आता कुणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, त्याला आपण असं म्हणू शकत नाही तू काय अशी मागणी केली. त्यांना जे त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे त्यांना योग्य वाटतं ती मागणी करण्याचा तर प्रत्येकाला अधिकार आहे ना. त्याच्यामुळं असं काही होणार नाही. शेवटी सगळे मिळून शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचं राज्य चालवतं. दादा, जो GR काढला आहे त्या संदर्भातली तुम्ही जरा स्पष्टता द्याल का? कारण प्रत्येकाची वेगवेगळी मतं येत आहेत माध्यमांमधून आणि वाद निर्माण होईल अशी स्थिती झाली आहे. मराठा समाज, ओबीसी समाज त्यामध्ये स्वतः राज्याच्या प्रमुखांनी त्या GR मध्ये स्पष्ट केलेलं आहे की हा GR कुणाला तरी कुणाच्या तरी तोंडातला घास काढून घेण्याकरता नाही. हैदराबादचं गॅझेटर जे आहे त्याच्यामध्ये कुणबीचं रेकॉर्ड सापडलं तर त्यांच्या वारसांना कुणबी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळालं पाहिजे, प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. तो जो शब्द अचानक मध्ये घालण्यात आला त्याच्यावरून जो वाद निर्माण झाला, सरसकट वाला जो शब्द, आधी पण ती मागणी झाली होती. तुला सांगू का, कुठलाही निर्णय घेतल्यानंतर त्याला दोन मतप्रवाह असतात. आता पहिल्यांदा तर ज्यावेळेस ते घडलं त्यावेळेस वेगळी चर्चा झाली, दुसऱ्या दिवशी पुन्हा वेगळी चर्चा सुरू झाली, तिसऱ्या दिवशी आणखीन वेगळी चर्चा सुरू झाली. काही राजकीय पक्ष त्याचा आपल्याला कसा राजकीय फायदा उठवता येईल हा प्रयत्न करतात. मी माझं काम करत असताना कधी कुठल्याही सामाजिक प्रश्नामध्ये ज्यावेळेस आम्ही आमचे विचार मांडतो त्यावेळेस त्याचा राजकीय फायदा, राजकीय अर्थ आणि त्याच्यात राजकारण कुणी करू नये ही माझी भूमिका आहे. आता मी हे सातत्यानं हा प्रश्न काय विचारतो त्याचं एक कारण प्रामुख्यानं असं आहे की आता गॅझेटचा उल्लेख केला गेला आणि गॅझेटचा आधार घेऊन प्रमाणपत्र देण्यासंदर्भात सांगण्यात आलं. आता वंजारी समाज असेल किंवा बंजारा समाज असेल, हे सगळेजण मागणी करतात. त्यांचंही गॅझेटच्या नुसार मागणी बरोबर आहे, आम्हाला ST मध्ये मग तुम्ही का देत नाही. समाजामध्ये हे जे वाद लागत आहेत. मला एक गोष्ट माहिती का, SC आणि ST मध्ये कुठल्या समाजाला त्याच्यामध्ये घालायचं आणि काय करायचं हा पूर्ण अधिकार पार्लमेंटचा आहे, पूर्ण पार्लमेंटचा अधिकार आहे. राज्य सरकारना त्याच्या संदर्भातला अधिकारच नाही. आणि ह्या संदर्भामध्ये घटनेमध्येच त्या सगळ्या गोष्टीचा समावेश असल्यामुळं तुम्हाला त्याच्यात जसं मधल्या काळामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी EWS करता ज्या समाजाला आरक्षण नाही अशांना पण आर्थिक बाबतीमध्ये कमकुवत, असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की असे काही समाज आहेत की त्याच्यातले काही लोक त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग फार हाय, पण काही लोक इतके गरीब आहेत की त्यांना मदत पाहिजे म्हणजे सहकार्य पाहिजे, त्यांना काही कार्यक्रम त्यांना दिला पाहिजे, तर त्याच्यात त्यांना रिझर्वेशन मिळालं पाहिजे म्हणून EWS आणलं ना. आणि EWS आणत असताना केंद्राने ठराव केला, त्वरित सभागृहात बिल मंजूर केलं, सगळं काही केलं. त्याच्यावर ते निश्चितपणे कोर्टामध्ये टिकणं. ते खरंच ओबीसीतनं मराठा आरक्षण जे मागतायत, मागणी खरंच तुम्हाला योग्य वाटते का? हे खरंच पूर्ण होऊ शकते पुढे जाऊन त्या मराठा समाजाची? मी आपल्याला सांगतो, मी आज एका पक्षाचा अध्यक्ष आहे. असं कुठल्याही मागणीला तू उद्या काय मागणी केली तर तुझी मागणी अयोग्य आहे असं मला सांगण्याचं काही कारण नाही. प्रत्येकाला मागणी करण्याचा अधिकार दिलेला आहे, ती तपासून
त्याच्यातली सगळ्या गोष्टी समजावून घेऊन त्याला कायद्याचा आधार कसा देता येईल, ते कसं टिकेल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ते करत असताना दुसऱ्यावर अन्याय होणार नाही हेही काळजी घेतली गेली पाहिजे. तसं आमचं महायुतीचं सरकार त्या विचारांनी पुढं चाललंय. काही वेळापूर्वी थेट शरद पवारांना मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि गोपीचंद पडळकरांना ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं यावरून नाराजी व्यक्त केली. दादा, ही पहिली वेळ त्यांची नाही आहे. सातत्यानं शरद पवार असतील किंवा तुमच्या बाबतीत असेल, म्हणजे गोपीचंद पडळकर हा एकटा व्यक्ती नाही आहे, लक्ष्मण हाकेंची सुद्धा तीच परिस्थिती आहे. ती मंडळी सातत्यानं जर असं का मी सतत भाषणात तुम्ही पण बघत असाल, मी सारखं सांगतोय की आम्ही चव्हाण साहेबांचं पहिलं नाव घेतो. चव्हाण साहेबांनी आपल्याला सुसंस्कृतपणा राजकारणात कसा असला पाहिजे, तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमचं चालणं, तुमचं समाजाप्रती असणारे तुमच्या ज्या काही बाबी ह्या कशा असल्या पाहिजे हे सतत आपल्याला सांगितलं. काही जण समाजात अनेक वेगवेगळी लोक अतिशय उथळ अशा पद्धतीचे वक्तव्य करतात आणि आम्ही आता महायुतीमध्ये काम करतो. त्याच्यामुळं आम्ही ज्यावेळेस आम्ही बसतो त्यावेळेस आमच्यातनं काही गोष्टी घडल्या आणि त्याची गोष्ट आम्ही नोंद घेण्याची गरज असेल तर त्या पद्धतीनं आम्ही घेतो. त्या प्रकारे आम्ही देवेंद्रजी, कारण मला आत्ता मी एका ठिकाणी गेलो होतो तर तिथं टी व्हीला बघत होतो ते वक्तव्य वगैरे, ते टी व्हीला आत्ता सगळीकडे तेच चाललेलं आहे. पण मी सांगितलं सगळ्यांनी समंजसपणा दाखवला पाहिजे, कुणीही कमरेखालचे वार करू नयेत, सगळ्यांना बोलता येतं, सगळ्यांना आरेला कार्य म्हणता येतं, सगळ्यांना प्रत्येक बाबतीमध्ये उत्तर देता येतं. त्याच्यावर सगळ्यांनी तारतम्य करूनच वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. विनाशकाले विपरीत बुद्धी अशी म्हणण्याची वेळ कुणी येऊन देऊ नये. सातत्यानं पुण्यामध्ये ज्या घटना घडत आहेत या संदर्भामध्ये सातत्यानं सवाल उपस्थित होतात. काल परवा एका सर्वसामान्य माणसाला, त्या निलेश गायवळ नावाच्या गुंडाच्या कार्यकर्त्यांना गोळीबार केला रस्त्यामध्ये, रस्त्याला साईड दिली नाही म्हणून. तर अशा पद्धतीच्या पुण्यातल्या सातत्यानं घटना समोर येतात. कशा पद्धतीनं तुम्ही या सगळ्या विषयात सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या करता मुख्यमंत्री प्रयत्न करतायत, मी आणि आमचे एकनाथराव शिंदे आम्ही प्रयत्न करतोय. पोलिसांना इन्फ्रास्ट्रक्चर देण्याच्या करता पुण्याचं पॉप्युलेशन वाढलंय, तिथं अधिक पोलीस स्टेशन देण्याकरता, अधिक मनुष्यबळ देण्याच्या करता, अधिक इन्फ्रास्ट्रक्चर देण्याच्या करता सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये करतोय. तुम्ही पण बघताय तिथं त्यांना चांगली घरं तुम्ही बघताय. मी परवाच मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिवशी जवळपास 50 गाड्या बीडमध्ये आम्ही दिल्या. आमची अपेक्षा हीच आहे की कुणाचंही त्याच्यामध्ये दादागिरी वगैरे खपून घेतली जाणार नाही. अशांचा बंदोबस्तच केला जाईल, अशांचा बिमोडच केला जाईल. अशा मस्तवाल लोकांना त्या ठिकाणी मकोका आणि ज्या काही हे असतात कायदे आम्ही केलेले आहेत, काही नियम केलेले आहेत, त्या नियमाचा आधार घेऊन त्याचा बंदोबस्त करण्याचं निश्चितपणे काम सरकारकडनं केलं जाईल. तशा सूचना आम्ही वेळोवेळी ह्याला देतोच आपल्या पोलीस डिपार्टमेंटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, CP असतील, SP असतील वगैरे वगैरे, IG असतील, DG असतील. तर त्या पद्धतीनं तशा आम्ही ही गोष्ट गांभीर्याने घेतली आणि त्याच्यात तुम्हाला निश्चितपणे काही कारवाई झालेली दिसेल. प्रफुल्ल पटेलांना भाषण केलं आणि 3 पालकमंत्र्यांसंदर्भामध्ये नाराजी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं विदर्भातल्या, कारण की दोन तासासाठी 3 पालकमंत्री पर्टिक्युलर नाही, एक जनरल ते बोलले. मग त्याच्याबद्दल मी सांगितलं ना की आज पक्षामुळं मी उपमुख्यमंत्री, बाकीचे मंत्री आणि हे आहेत, त्याच्यामुळं पक्षाची जबाबदारी पार पाडली पाहिजे, वेळ दिला पाहिजे. तुम्हाला जेवढं राज्याचं एक विभाग सांभाळण्याची संधी मिळते ती कुणामुळं मिळते? कार्यकर्त्यांच्यामुळं, पक्षामुळं. असं त्याचा नोंद घेतली पाहिजे. मी त्याची नोंद घेतलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे मंगळवारी माझ्या इथं मिटिंग असते, त्याच्यात पण मी स्पष्ट सांगणार, दर आठवड्याचा त्यांना कार्यक्रम त्या ठिकाणी देणार.
शेवटचा प्रश्न दादा, राहुल गांधी पत्रकार परिषद समोर येऊन घेतात, पंतप्रधानांना मात्र आजपर्यंत एकही पत्रकार परिषद घेतलेली नाहीये असं संजय राऊत. 11-12 वर्ष झाली. प्रत्येकाची कामाची पद्धत असते, प्रत्येकाची कामाची पद्धत असते. आज 11 वर्ष झाले ते देशाचं पंतप्रधान म्हणून काम करतात. देश आपण बघताय की 5व्या क्रमांकावरून आता 4थ्या क्रमांकावर आलेला आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आणण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. बाकीच्याही अनेक योजना, घरकुल असेल, रस्त्याच्या संदर्भात असेल, डेव्हलपमेंट असेल, खूप वेगवेगळ्या गोष्टी हे करण्याचा त्यांचा मानस असतो. तशा पद्धतीनं त्यांची यंत्रणा राबते. त्याच्यामुळं कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आता मागं मनमोहन सिंगजी पण फार काही पत्रकार परिषद घेत नव्हते. फार काही सारखं तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणं असं कधी त्या काळामध्ये इतकं बघितलं गेलं नाही. काही प्रमाणात झालं असेल. त्याच्यावर प्रत्येकाची, आता तुम्ही माझ्या मुलाखत घेताय, तुमची पद्धत प्रश्न विचारण्याची वेगळी आहे. आता दुसरे पुढचे घेतील त्यांची वेगळी. माझी कामाची पद्धत वेगळी आहे, इतर राजकीय नेत्यांची कामाची पद्धत वेगळी आहे. प्रत्येकजण आपापल्या परीनं ते करत असतो. दादा, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवार एबीपी माझाशी बातचीत करत होते आणि वेगवेगळ्या विषयांसंदर्भात त्यांना खुलासपणे उत्तर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. कॅमेरामन रुपेश शेलारसह निलेश बुदावले, एबीपी. तर अजितदादांनंतर आपण आता थेट जाणार आहोत मुख्यमंत्र्यांकडे, कारण मुख्यमंत्री सध्या विविध विषयांवर माध्यमांशी बोलत आहेत.